Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। नांदगाव विधानसभा मतदारसंघात गत 70 वर्षात सर्वाधिक मते घेऊन विजय होणारा एकमेव नेता म्हणून आमदार सुहास कांदे यांचे नावावर शिक्कामोर्तब झाला आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी व जनतेने भरभरून मते कांदे यांना दिली आहेत। आता सुहास अण्णा कांदे हे मंत्रिपदाचे मानकरी झाले असून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे नांदगाव मतदारसंघातील ते दुसरे आमदार आहेत। यापूर्वी पंकज भुजबळ यांना देखील 2 वेळा नांदगाव मतदारसंघातून विजय मिळवता आला होता। नांदगाव विधानसभेच्या निवडणुकीत सुरुवातीपासून कांदे यांनी जोरदार नेतृत्व दाखवलं। त्यांचे मतदारामध्ये लोकप्रियता, शिंदे गटाचा प्रभाव आणि स्थानिक विकास कामावर भर या गोष्टी त्यांच्या विजयाला पाठिंबा देत आहेत। यापूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 1962 मध्ये व्यंकट आहेर हे 30,651 मतांनी विजय झाले होते, तर 1967 ला शिवराम आहेर यांना 23,550 मते, 1972 मध्ये हरिभाऊ गवळी यांना 25,342 मते, तर 1978 ला कन्हैयालाल नहार यांना 21,243 मते, 1980 मध्ये जगन्नाथ धात्रक यांना 32,473 मते, तर 1985 मध्ये माधवराव गायकवाड यांना 25,735 मते, 1990 मध्ये जगन्नाथ धात्रक यांना 20,406 मते, तर 1985 मध्ये राजेंद्र देशमुख यांना 35,786 मते, 1999 मध्ये अनिल आहेर यांना 35,953 मते, तर 2004 मध्ये संजय पवार यांना 50,778 मते पडली होती। सन 2009 मध्ये पंकज भुजबळ यांना 96,292 मते पडली म्हणून पुन्हा सन 2014 मध्ये आमदार पंकज भुजबळ यांना 69,270 मते पडली होती। तर आता सुहास अण्णा कांदे यांना 2019 मध्ये 85,275 मते पडली, तर सुहास अण्णा कांदे यांना पुन्हा 2024च्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुहास अण्णा कांदे यांना 90,000 निवडून आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। मला असं वाटतं की महायुतीने लोकांची सेवा केली, महायुतीने मोठमोठे कामं आणलेत, मोठमोठे प्रोजेक्ट राबवलेत, त्यामुळे जनता सुज्ञ आहे राज्याची। त्यामुळे मला वाटतं की महायुतीकडे जास्त कल नांदगाव मतदारसंघात लाल दिवेची गाडी दिसली नाही। मी तर आत्ताही असं सांगेल, मी आता जे सांगितलेले प्रोजेक्ट आणि माझ्या शेतीमध्ये जर पाणी, प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात जर पाणी जात असेल, त्याच्या वावरात पाणी जात असेल, तर मी माझ्या मंत्रिपदाला तिरंजली वाहील आणि माझ्या शेतात पाणी दिलं। आजही सांगतो, उद्याही सांगतो। फक्त त्यांनी मला प्रॉमिस करावं, सुहास तुझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इतके सिंचनाचे काम देतो, तर मला ते मंजूर आहे। बघा तुम्ही, त्यांच्याकडे विकास नव्हता, लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे, त्यांनी कधी कोणाच्या वाईट काळात गेले नाही, त्यांनी पक्ष मोठा केला नाही, मग त्यांच्याकडे काही नव्हतंच, त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते। परंतु माझी मायबाप जनता, माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते, त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही, त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो। पुढचा विजन काय तुमचा? आता निवडून आले तुम्ही, माझा पुढचा विजन असा आहे, नांदगाव करंजवन योजनेचं पाणी, छत्रपती शिवाजी महाराजांचा 2nd फेज मधली शिवसृष्टी, डॉक्टर बाबासाहेबांची मनमाडमध्ये मोठी भीमसृष्टी, त्याच्यानंतर जे 78 खेडीचं पाणी योजना असेल, 26 खेडी पाणी योजना असेल,
आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांचं जे असेल, महिला सबलीकरण, हा सगळा माझा पुढचा अजेंडा असेल. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल, प्रत्येकाच्या मळ्यात कसं पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुफलम होईल, हे खरं माझं ध्येय आहे. विजय बघितला, आपण प्रचारात सक्रिय होतात, काय वाटतंय सगळं? काय वाटतंय, खूप आनंद होतोय. तुम्हाला काय वाटतं का अण्णा आता दुसऱ्यांदा निवडून आले तर त्यांनी काय करावं असं तुमची पण काय इच्छा आहे का? अण्णांनी आता हे काम करावं, तुम्हाला जी एक अपेक्षा असेल त्यांच्याकडून एक महिला म्हणून? त्याच्या स्वप्नात एक नांदगाव तालुका आहे, तो नक्कीच पूर्णत्वास येईल असं मला वाटतं. एवढ्या पंचवार्षिकमध्ये अर्धी तर स्वप्न आमची पूर्णच झालेली आहेत सगळ्या कामांच्या माध्यमातून, आणि अर्धी जी कामं बाकी आहेत ते नक्कीच आमच्या स्वप्नातलं नांदगाव इथे तुम्हाला बघायला मिळेल. लाडक्या बहिणींचं काय वाटलं? लाडक्या बहिणींनी बरोबर तुम्हाला साथ दिली? 100% साथ देईल. लाडक्या बहिणी फक्त मुख्यमंत्र्याच्याच नाही तर आज नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक भगिनींच्या तोंडावर अण्णांचं नाव आहे. अण्णांच्याही त्या लाडक्या भगिनीच आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांची खूप साथ लाभली आम्हाला. आमदार कांदे हे दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत, आपण भावनावर देखील झालेले आहात, काय भावना आहेत आपल्या? तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा पुन्हा पुन्हा होते. तो परत निवडून येत नाही, तालुक्याचा इतिहास होता. आपण पंकज भुजबळ ठरले, त्याला आपलं तुम्ही पण ठरलात, काय फिलिंग? पंकज भुजबळ मला वाटतं 15 का 14,000 मतांनी निवडून आले. त्यात हिरे विरोधात उभे राहिले म्हणून निवडून आले. परंतु मला असा गर्व नाहीये, परंतु मी नम्रपणे सांगतो की मी पंकज भुजबळांच्या 5 पटीने निवडून आलेलो आहे. शेवटचा एक प्रश्न असा का पूर्ण जे विजयाचं गणित आहे किंवा जे विजयाची जी आहे क्रेडिट कोणाला देईल? हे क्रेडिट पहिलं महायुतीला, हे जे नेते दिसतात तुम्हाला हे आमच्या मागे, माझ्या मागे, ह्या नेत्यांना. दुसरं क्रेडिट जाईल मायबाप जनतेला आणि तिसरं क्रेडिट जाईल माझ्या कुटुंबाला. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.